नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 4 बघणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नसंच 4 बघणार आहोत. याच्या अगोदरसुद्धा प्रश्नसंच 1, 2, 3 आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही जाऊन बघून घ्यायचे आहेत. आणि याच्यानंतरसुद्धा जेवढे प्रश्नसंच येतील ते सगळे तुम्ही बघून घ्यायचे आहेत, कारण याच्यामध्ये अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण टाकलेले आहेत. या संचामध्ये आपण आज प्रश्न पहिला बघणार आहोत. भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर करत असतात. आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला, भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करत असतात, तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर करत असतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंचायत समिती सभापती यांच्याकडे ते आपला राजीनामा सादर करत असतात. पुढचा प्रश्न, कोतवालास अर्जित रजा करण्याचे अधिकार कोणाला असतात? म्हणजे कोतवालांना जर रजा लागत असेल तर ते आपला अर्ज कोणाकडे सादर करतील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तहसीलदारांकडे ते सादर करतील. आणि कोतवालांना तहसीलदार हे रजा देण्याचं काम करतात, त्यांना अधिकार असतो. पुढचा प्रश्न, कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1646 मीटर इतकी उंची आहे. लक्षात ठेवायचं आहे. अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल PRC मराठीवरती, तर तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन प्रश्न पाहायला मिळतील. आणि सरकारी भरतीविषयी जी संपूर्ण डिटेल असते, संपूर्ण माहिती असते, ते आपल्या चॅनलवरती आपण वारंवार प्रसिद्ध करत असतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचे आहेत. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक राज्यांमधून वाहते. तर कोणती नदी वाहते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मांजरा नदी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी हा जिल्हा चादर निर्मितीसाठी ओळखला जातो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सोलापूर हा जिल्हा चादर निर्मितीसाठी ओळखला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 8 ऑगस्ट 1957 साली. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1960 साली झाली. अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. तलाठी भरती असेल किंवा इतर कोणती पण भरती असेल, त्या भरतींसाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही नोट्स करून ठेवायचे आहेत हे प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? राज्यातील पहिले आहे बरं का ते. लक्षात ठेवायचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागपूर येथे आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पनवेल, नवी मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंबटिंब या लेणीची नोंद आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अजंठा लेणी. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? म्हणजे हे जे विधानं दिलेली आहेत, इथं जे विधानं दिलेली आहेत, हे विधानं दिलेली आहेत, याच्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर ते आपण बघूया. अशा प्रकारचे प्रश्न आले तर त्यांचे अगोदर पर्याय बघायचे मित्रांनो. यांचे पर्याय बघूया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय उत्तर आहे?
तर फक्त विधान 1 व 2 बरोबर आहे. तर आता विधान बघूया. 1 व 2 बरोबर आहे ना, तर याचं उत्तर बघूया. 1 व 2. पहिलं विधान बघूया. महाराष्ट्र हे राज्य तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांना लागून आहे. बरोबर, हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांना लागूनच आहे. पुढचं विधान बघूया. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. हे सुद्धा विधान एकदम बरोबर आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 15च तालुके आहेत. पुढचं विधान बघूया. भारतात लोकशाही नाही, राजेशाही आहे. हे उत्तर चुकीचं आहे, कारण भारतामध्ये राजेशाही नाही, लोकशाही आहे. पुढचं विधान बघूया. गुजरातची राजधानी सुरत आहे. हे सुद्धा विधान चुकीचं आहे, कारण गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. लक्षात ठेवायचं आहे, गांधीनगर. जर तुम्हाला प्रश्न आला गुजरातची राजधानी काय आहे, तर गांधीनगर लक्षात ठेवायचे. त्याच्यामुळे मित्रांनो, विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 हे चुकीचे आहेत आणि विधान क्रमांक 1 आणि 2 हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणाचे आहे? तुम्ही पूर्वी दूरदर्शन बघत असाल मित्रांनो, त्याच्यामध्ये हे जे घोषवाक्य आहे याची जाहिरात यायची. तर याचं उत्तर आहे सत्यम शिवम सुंदरम. हे घोषवाक्य कोणाचं आहे, तर पर्याय क्रमांक 2 दूरदर्शन यांचं हे घोषवाक्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी खालील कोणती क्रिया घडते? तर कोणती क्रिया घडते हे त्यांनी विधानं दिलेली आहेत. याच्यापैकी कोणती क्रिया घडते? तर याच्या आपण अगोदर पर्याय बघूया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. म्हणजे विधानं कोणती बरोबर आहेत, तर 1 व 2 बरोबर आहे. तर बघूया आता विधान क्रमांक 1 व 2 बरोबर आहे ना सांगितले त्यांनी. 1 व 3 बरोबर आहे. 1 व 3. तर विधान 1 बघूया. पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्र झाकला जातो. बरोबर, हे विधान बरोबर आहे. आणि 3 नंबरचं बरोबर सांगितले ना. 3 नंबरचे विधान बघूया. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते. हे सुद्धा बरोबर आहे. चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशीच होते. आणि चुकीचं विधान त्यांनी काय दिलंय, तर हे चुकीचं असेल. हे काय दिलंय, चंद्रग्रहाच्या वेळी भरपूर पाऊस पडतोय. हे चुकीचं आहे. त्या दिवशी काय असं भरपूर पाऊस पडतोय असं नसतंय. चंद्रग्रहण हे पाऊस नसला तरीसुद्धा असू असतोय. त्याच्यामुळे हे पर्याय विधान क्रमांक 1 आणि 3 बरोबर आहेत आणि हे विधान चुकीचं आहे. पुढील प्रश्न. कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर त्सुनामीची जगात तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले? तर कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्टॅनफोर्ड या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्सुनामीची जगात तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुढचा बघूया. हिमनदीच्या भरण म्हणजे संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ड्रमलिन असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघूया. 3 फेब्रुवारी 1832 रोजी नरवीर उमाजी नाईक यांना पुण्यातील खडकमाळआळी येथे फाशी देण्यात आली. तर याचे पर्याय काय दिलेले आहेत त्यांनी? याचा पहिला पर्याय आहे वरील माहिती चुकीची आहे. दुसरा पर्याय आहे वरील माहिती बरोबर आहे. आणि तिसरा पर्याय आहे सांगता येत नाही. तर याच्यापैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वरील माहिती बरोबर आहे. म्हणजे नरवीर उमाजी नाईक यांना पुण्यातील खडकमाळआळी येथे फाशी देण्यात आली होती. हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न पुढचा बघूया. भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप या पक्षाची स्थापना कधी झाली?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 एप्रिल 1980 साली भाजप पक्षाची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि 10 जून 1999 हा जो पर्याय क्रमांक 2 आहे, 10 जून 1999 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. तुम्हाला जर अशा प्रकारचा प्रश्न आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कधी झाली, तर त्याचं उत्तर हे येईल 10 जून 1999. आणि पुढचा जो पर्याय त्यांनी दिलेला आहे, हा जो पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 3, 28 डिसेंबर 1885 या दिवशी सुद्धा भारतीय राष्ट्रीय पक्ष या पक्षाची स्थापना या दिवशी झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. आणि जो मनसे पक्ष आहे राज ठाकरे यांचा, तर 9 मार्च 2006 रोजी मनसे या पक्षाची स्थापना झाली होती. म्हणजे हे चारही पर्याय जे दिलेले आहेत, हे चारही पर्याय तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या पक्षाची कोणत्या दिवशी स्थापना झालेली होती ही तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे, ती लक्षात ठेवायची आहे. प्रश्न पुढचा बघूया. खालील 4 वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळी आहे, ते ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मी पत्र लिहिले आहे, हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एकाच वाक्यात 2 प्रकारांचे मिश्रण झाल्यास त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संकर असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे बरं का मित्रांनो. प्रश्न पुढचा बघूया. आत्या निघून जाईल या वाक्यात कोणता काळ आला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भविष्यकाळ. आत्या निघून जाईल म्हणजे एका प्रकारे निघून गेलेली नाही, निघून जाईल म्हणजे भविष्यकाळ. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, करणरूपी असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील राज्यांच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतोय? क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3रा क्रमांक लागतोय. लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला, जर क्षेत्रफळाच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतोय? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतोय? तर असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे राज्य पहिलं आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे 3रं आहे. आणि 2रा क्रमांक मध्य प्रदेश या राज्याचा लागतोय क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि चौथा जो जर तुम्हाला असा प्रश्न आला, महाराष्ट्र राज्यातील 4थ्या क्रमांकाचं राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर इथं उत्तर प्रदेश हे 4थ्या क्रमांकाचं राज्य आहे. अशा प्रकारे तुम्ही पहिला, 2रा, 3रा, 4था असं कोणता पण प्रश्न आला, महाराष्ट्र राज्यातील पहिला, 2रा, 3रा, 4था क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तर तुम्हाला मी सर्व राज्यांची नावे सांगून दिलेली आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. माउंट एव्हरेस्ट हे शिखर कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे नेपाळ या देशात आहे. माउंट एव्हरेस्ट हे तुम्हाला पण माहीत आहे मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे, ते नेपाळ या देशात आहे. आणि जगातील 2 नंबरचं शिखर कोणतं? तर असा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याचं उत्तर आहे K2 शिखर हे जगातील 2 नंबरचं शिखर आहे. ते काश्मीर हिमालय येथे आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि जर जगातील 3ऱ्या क्रमांकाचं पर्वत तुम्हाला जर विचारलं तर त्याचं सुद्धा उत्तर सांगून देतोय. कांचनगंगा हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे.
ते नेपाळमध्येच आहे, ते पण लक्षात ठेवायचं आहे. आणि नंदादेवी हे 4 नंबरचं शिखर आहे उंचीच्या बाबतीत जगातील. ते कुमाऊ हिमालय येथे आहे, लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न आले तर तुम्ही ते लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे एका प्रश्न मागोमाग तुम्हाला बाकीचे सुद्धा प्रश्न कवर होऊन जातात या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मी जे सांगतो आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, नोट्स करून ठेवायचं आहे तुम्ही बरं का मित्रांनो, कारण महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघूया. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजमुंद्री, आंध्र प्रदेश येथे आहे बरं का तंबाखू संशोधन केंद्र, केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र. प्रश्न पुढचा बघूया. 2011ची जनगणना ही कितवी जनगणना आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15वी जनगणना आहे. त्याच्यानंतर आणखीन जनगणना झालेली नाही, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 15वी जनगणना ही आतापर्यंत 15 जनगणना झालेल्या आहेत. आता 16वी जनगणना कधी होते ते जनगणना झाल्यावरच समजेल. पुढचा प्रश्न. भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? हा जो वरती आपण जो प्रश्न बघितला ना, हा भारतातील राज्यांचा क्षेत्रफळाच्या बाबतीत. आणि हा जो इथं प्रश्न दिलेला आहे आता त्यांनी, भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने, तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतोय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्येच्या बाबतीत दुसरं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिलं कोणतं आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारतात? तर उत्तर प्रदेश हे पहिलं आहे. आणि तिसरं कोणतं आहे? तर बिहार हे तिसरं आहे. आणि चौथं राज्य कोणतं आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारतामध्ये? तर पश्चिम बंगाल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न बघूया. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले पहिले शहर कोणते? म्हणजे शहर विचारलं आहे बरं का देशातील. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे मुंबई हे शहर सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. आणि त्याच्या मागोमाग देशातील दुसरं शहर जे आहे लोकसंख्येच्या बाबतीत ते दिल्ली हे आहे. आणि तिसरं जे शहर आहे ते कोलकाता आहे. आणि चौथं जे शहर आहे ते चेन्नई. अशा प्रकारे तुम्हाला कशा पण प्रकारचा प्रश्न आला, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं असा जर प्रश्न आला तर हे चारही पर्याय तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील टिंब क्रमांकाची आहे? तर ही नदी दुसऱ्या क्रमांकाची आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि मला वाटतं पहिल्या क्रमांकाची जी नदी आहे ना भारतातील, ती मला वाटतं गंगा नदी आहे पहिल्या क्रमांकाची, असं मला वाटतं आहे. म्हणजे तीच आहे, गंगा नदीच आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाची नदी तर तुम्हाला सांगितलंच ब्रह्मपुत्रा. आणि जर असा प्रश्न आला तिसऱ्या क्रमांकाची नदी, तर ती सिंधू नदी आहे तिसऱ्या क्रमांकाची भारतातील. आणि चौथ्या क्रमांकाची जी नदी आहे ना ती नर्मदा नदी, लक्षात ठेवायचं आहे नर्मदा. आणि तिसऱ्या क्रमांकाला सिंधू नदी, लक्षात ठेवा सिंधू नदी. आणि पहिल्या क्रमांकाला गंगा नदी. कशा पण प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील सर्वात मोठे प्रथम क्रमांकाचे नदी खोरे? तर याचं उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे नदी खोरे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गंगा नदी खोरे, लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला भारतातील 2 नंबरचं नदी खोरे, दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरे, तर त्याचं उत्तर आहे गोदावरी नदी खोरे. आणि भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं नदी खोरे, तर त्याचं उत्तर आहे कृष्णा खोरे. आणि चौथ्या क्रमांकाचं खोरे हे महानदी खोरे. अशा प्रकारचे चारही पण तुम्हाला मी पर्याय सांगितलेले आहेत. 1, 2, 3 पहिला, दुसरा, तिसरा, चौथा एकूण म्हणजे कोणत्या पण क्रमांकाचा तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अति महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुम्ही नोट्स करूनच ठेवायचे आहेत. म्हणजे एका प्रश्नाच्या पाठोपाठ तुमचे 4 प्रश्न सॉल्व्ह होऊन जात आहे, लक्षात ठेवायचे आहेत.
पुढचा प्रश्न बघूया, नेपाळ या राज्याची राजधानी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काठमांडू. काठमांडू ही नेपाळ देशाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न बघूया, जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 मार्च रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र सरकारने राज्य अन्न आयोगाची स्थापना कधी केली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 31 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने अन्न आयोगाची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या भाजीचे पीक जमिनीत येते. तर कोणतं पीक जमिनीत येतंय, बटाटे, मिरची, भोपळा, फुलकोबी याच्यापैकी कोणतं येतंय. तर हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पर्याय क्रमांक 1 बटाटे हे पीक जमिनीमध्ये येतंय आणि मिरची, भोपळा, फुलकोबी हे झाडाला वरती लागतंय. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते जैविक खत नाही. म्हणजे हे जे इथं खतं दिलेली आहेत याच्यापैकी जैविक खत कोणतं नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरित शेणखत. हे जैविक खत नाही, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे टिंब उत्सर्जित करतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड. हे याचं उत्तर आहे. रात्री कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात झाडे, त्याच्यामुळे रात्री झाडाखाली झोपू नये, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि पुढचा प्रश्न आता बघूया, ATM चे पूर्ण रूप काय. म्हणजे आपले बँकमध्ये जे ATM असते त्याच्यामध्ये पैसे काढतोय, तर जे आपल्याकडे जे ATM कार्ड असतंय तर ते ATM मशीन असते, त्याचं पूर्ण रूप काय, ATMला काय म्हणतात. तर याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. ATMचं फुल फॉर्म काय आहे, पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म. तर याचे पर्याय काय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 ऑटोमॅटिक ट्रेन मशीन. दुसरा पर्याय काय दिलेला आहे ऑटो ट्रॅप मशीन. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन. आणि चौथा पर्याय दिलेला आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. तर याच्यापैकी मित्रांनो याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक 4 ऑटोमेटेड टेलर मशीन. ATMचं हे पूर्ण रूप आहे, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे फुल फॉर्म आहे ATMचं. 4 नंबरचा पर्याय लक्षात ठेवायचा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे आता जेमतेम सगळ्यांकडेच ATM असतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयुक्त यांची नेमणूक करतात महानगरपालिकेमध्ये राज्य शासनाकडून. पुढचा प्रश्न बघूया, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते. तर भारतातील पहिले वायफाय गाव कोणते. तर याचं उत्तर आहे पाचगाव, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर. हे भारतातील पहिले वायफाय गाव आहे. आणि हा सुद्धा असं, जर तुम्हाला भारतातील पहिले आधार गाव कोणते लक्षात ठेवायचं आहे, आधार गाव, तर त्याचं उत्तर हे आहे, लक्षात ठेवायचं आहे टेंभली नंदुरबार. हे भारतातील आधार गाव म्हणून पहिले आहे, लक्षात ठेवायचं आहे. जर प्रश्न आला तर भारतातील पहिले आधार गाव कोणते, तर हा पर्याय लक्षात ठेवायचा आहे. टेंभली नंदुरबार हे भारतातील पहिले आधार गाव आहे. आणि भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर. हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाचे आयुक्तालय कोठे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाचे आयुक्तालय आहे. अशा प्रकारे हे मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न होते. हे तुम्ही नोट्स करून ठेवायचे आहेत. तलाठी भरती असेल किंवा इतर कोणती पण भरती असेल त्या भरतींसाठी हे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न बघण्यासाठी आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.